शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांना मिठाई वाटलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, शिवतीर्थ बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत आणि या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरे यांनी मिठाई वाटलेली आहे। ही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवाजी पार्क या मैदानावर शिवसैनिक दाखल झालेले आहेत आणि शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्याबाहेर सुद्धा मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत। त्यामुळे त्या शिवसैनिकांना पाहिल्यानंतर शर्मिला ठाकरे या मिठाई घेऊन खाली आल्या आणि त्यांनी या शिवसैनिकांना मिठाईचं वाटप केलेलं आहे। आज दसरा आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी शिवसैनिकांचं तोंड गोड केलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत, त्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि आज शिवतीर्थ इथे जे बाहेर शिवसैनिक उपस्थित होते त्यांचं तोंड शर्मिला ठाकरे यांनी गोड केलंय। नक्कीच काही वेळापूर्वी खरं तर आता शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून जे काल निघालेले होते ग्रामीण भागातून ते आता शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अशात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याही चर्चा या निमित्ताने सुरू झालेल्या आहेत आणि अशात राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर म्हणजे शिवतीर्थाच्या बाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची गर्दी जमलेली होती। त्या ठिकाणी सगळे जे शिवसैनिक आहेत ते माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करत होते, बसले होते। तेव्हाच आतमध्ये म्हणजे घरामध्ये दसरा निमित्त पूजा झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि यांच्याशी चर्चा करत असताना शर्मिला ठाकरे बाहेर आल्या आणि शिवसैनिकांना बघितल्यानंतर अगदी घराबाहेर बोलवून त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांचं तोंड गोड केलं, सगळ्यांना मिठाई दिलं, त्यांच्याशी चर्चा देखील केली। त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहतोय। मोठ्या संख्येनं सकाळपासूनच त्या ठिकाणी शिवसैनिक जमलेले होते आणि शिवसैनिक जमलेले असताना स्वतः त्या बाहेर आल्या आणि शिवसैनिकांशी त्यांना बोलवून अगदी घराबाहेर बोलवून त्या ठिकाणी त्यांना प्रत्येकाला मिठाई वाटली आणि त्यांचं तोंड गोड केलं। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे काही महिन्यांपासून आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांची जवळीक जी वाढलेली आहे त्याचे आपण अनेक पुरावे आतापर्यंत पाहिले। आता थेट मनसैनिकानंतर आता शिवसैनिकांचं तोंड आलं शिवतीर्थावरती गोड करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणादरम्यान युती संदर्भात ज्या मनामध्ये खरं तर प्रत्येक शिवसैनिक आज अपेक्षा घेऊन आहे की आज एक मोठी बातमी किंवा एक मोठी घोषणा होणार, त्यामुळे आज सकाळी तोंड गोड झाल्यानंतर उद्धव ठाकरे नक्की आपल्या भाषणामध्ये सुद्धा प्रत्येकाचं मनामध्ये जी अपेक्षा आहे ती पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल।